वाशी टोल नाक्यावर वाहनांची चेकिंग होतीये। काल कोटाना आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच थांबा अशा सूचना दिल्या होत्या। त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी वाहनांचं चेकिंग करायला सुरुवात केली। आपण सध्या वाशी टोल नाक्याच्या पुढच्या बाजूला आहोत आणि या ठिकाणी मराठा बांधवांच्या गाड्या ज्या आहेत त्या कोर्टाच्या आदेशाने या ठिकाणी थांबवण्यात आल्यात। त्यांना असं सांगण्यात येत आहे की या ठिकाणावरून वाशी किंवा इतर लोकल मार्गे त्यांनी जाण्यात यावं। मात्र त्यांची नेमक्या काय प्रतिक्रिया ते आपण जाणून घेणार आहोत। दादा, किती वेळापासून इथं तुम्हाला अडवलेलं आहे आणि पोलिसांकडून काय सूचना दिल्या जात आहेत? अर्धा तास झाला आम्हाला अडवले। तिथनं आमची गाडी नेली रिकामी, आम्हाला इथं सोडलंय वाशी स्टेशनला जावं आणि तिथनं सीएसटीने जावं म्हणून सांगितलं आम्हाला। नेमक्या कशा पद्धतीने हाल होत आहेत तुमचे? तुम्ही सगळ्या गाड्या चेक करण्यात येत आहेत आणि त्या गाड्यातून काय आहे काय नाही आणि आमची निम्मी माणसं इथं खाली उतरवत आहेत। त्याच्यामुळे आमची गैरसोय आहे। आम्ही ग्रामीण भागात येतो, आम्हाला इथला कुठलाही एरिया माहित नाही। आम्हाला अन्नधान्य पोच करायचं आहे आमच्या माणसांसाठी दादाच्या आदेशावरून, तर ते लोक आम्हाला पोलिस जाऊ देत नाहीत पुढं। त्याच्यामुळे आमचा थोडा प्रॉब्लेम येतोय। आता आम्हाला सांगितले की वाशी स्टेशनला जावं, आता इथं गैरसोय होत आहे की आम्हाला माहित नाही कुठल्या गाडीमध्ये बसायचं आणि कुठं पोचायचं, हा प्रॉब्लेम येत आहे। आम्ही आलोय सोलापूरवरून, आम्ही एकतर ग्रामीण भागामध्ये मुंबईचं तोंड कधी बघितलं नव्हतं। आम्ही दादांसाठी मराठा बांधवांसाठी आम्ही येतोय, फक्त खाऊ आणि पाणी बॉटल वगैरे आणल्या होत्या, तरीही कोणाचा आदेश आहे आम्हाला कल्पना नाही याची, पण आम्हाला अडवलं जात आहे आणि इथंच उतरवून रेल्वेने पाठवलं जात आहे। आता पुढे कुठे उतरायचे हे पण आम्हाला माहित नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।